नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अर्थशास्त्र इयत्ता 12वीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपण 12वी बोर्ड परीक्षेची तयारी करत आहात. या माध्यमातून आपणास शासनाकडून जी क्वेश्चन बँक म्हणजेच प्रश्नाचा संच SCERTच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्या प्रश्नांचा आपण सराव करत आहोत. त्या प्रश्नांचा सराव करत असताना पहिला प्रश्न जो काही आहे तो आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये आपण योग्य पर्याय निवडा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द हे 3 विभाग आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपणास विसंगत शब्द ओळखा या प्रश्नांचा सराव आपल्याला करावयाचा आहे. आता विसंगत शब्द ओळखा या प्रश्नाचा सराव पुन्हा पुन्हा केल्यास अशा पद्धतीचे आपल्याला सहज पद्धतीनं प्रश्न सोडवता येऊ शकतात. त्या माध्यमातून आपला आत्मविश्वास देखील वाढत असतो. आता विसंगत शब्द म्हणजे काय? तर गटामध्ये न बसत असलेला शब्द, गटामध्ये बसत नाही असा शब्द आपल्याला शोधावयाचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, एखादी कोडं सोडवल्यासारखं हे प्रश्न असतात. या प्रश्नाचा आपल्याला सांगता येईल की आपण सराव केला की सहज पद्धतीनं आपल्याला सोडवता येतात. त्यामध्ये विसंगत शब्द ओळखा यामध्ये पहिला जो काही प्रश्न या क्वेश्चन बँकमध्ये देण्यात आलेला आहे तो कोणता आहे ते आपण पाहूया. आता पहिल्या प्रश्नामध्ये पहा, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आणि खाली आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. या वैशिष्ट्यामध्ये बसत नसलेला, या वैशिष्ट्याशी विसंगत असलेला शब्द कोणता आहे हे आपल्याला शोधावयाचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आपण अभ्यासलेली आहेत. या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की किंमत सिद्धांत, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत, मूल्य सिद्धांत असंही म्हणतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी काही व्याप्ती आहे ती मर्यादित आहे, वैयक्तिक घटकांचा त्यामध्ये अभ्यास केला जातो. आता यामध्ये पहा, राशी पद्धत हा जो आहे हा आपल्याला सांगता येतं की विसंगत शब्द आहे, म्हणजेच या गटामध्ये न बसणारा शब्द आहे. का तर राशी पद्धती ही स्थूल अर्थशास्त्राची संबंधित आहे, स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विसंगत शब्दामध्ये यामध्ये आपल्याला सांगता येतं या शब्दापैकी राशी पद्धत हा विसंगत शब्द आहे. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते राशी पद्धत हे उत्तर आहे. आता यामध्ये आपण त्या पुढे देण्यात आलेला दुसरा जो काही प्रश्न आहे तो आपण अभ्यासूया. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये पहा, आता दुसरा प्रश्न काय देण्यात आलेला आहे? स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हटलेलं आहे. आता स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या संबंधित आपल्याला सांगता येतं की काही शब्द दिलेले आहेत, काही विधानं दिलेली आहेत आपल्याला. आता यामध्ये पहा, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता इथं काय म्हटलेलं आहे? स्थूल अर्थशास्त्र म्हटलेलं आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पादन घटकांच्या किंमत निश्चिती येऊ शकते का? येऊ शकत नाही, म्हणजे हा गटामध्ये शब्द बसत नाही. आता स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत हे व्याप्तीमध्ये येतं. त्याच पद्धतीनं सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ हे देखील स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे, त्याच्या व्याप्तीमध्ये येतं. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत हे देखील स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हा आपल्याला गटामध्ये न बसणारा शब्द आहे, विसंगत शब्द आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की दुसऱ्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तो आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता यामध्ये त्या पुढील प्रश्न आपण अभ्यासूया. आता पुढील जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, तिसरा प्रश्न जो काही आहे तो तिसरा प्रश्न काय आहे ते आपण पाहू.
घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे काय दिलेले आहेत? अपवाद दिलेले आहेत. मग हे अपवाद दिलेले आहेत. मग यामध्ये गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला विसंगत शब्द आपल्याला शोधायचा आहे. आता पहा, या ठिकाणी आपल्याला सांगता येतं कंजूस व्यक्ती हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा अपवाद आहे. छंद हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा अपवाद आहे. व्यसन हा घटत्या सीमांत उपयोगितेचा अपवाद आहे. मग गटामध्ये न बसणारा शब्द म्हणजे आपल्याला सांगता येतं की सट्टेबाजी हा आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की गटात न बसणारा शब्द कोणता आहे? सट्टेबाजी आहे. म्हणजे हा अपवाद नाही, कोणता नाही ते आपण काढायचं आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की ती सट्टेबाजी हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. आता चौथा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, आता चौथ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर पहा, उपयोगितेचे प्रकार दिलेले आहेत. उपयोगितेचे प्रकार आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की यामध्ये उपयोगितेचे जे प्रकार दिलेले आहेत त्यामध्ये कोणता उपयोगितेच्या प्रकारामध्ये येत नाही. विसंगत असा प्रकार आहे. गटामध्ये न बसणारा शब्द आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. यामध्ये पहा काय या ठिकाणी एकूण उपयोगिता हा त्यामध्ये येत नाही. काल उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता, सेवा उपयोगिता हे उपयोगितेचे प्रकार आहेत. म्हणून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी विसंगत जो काही शब्द आहे, एकूण उपयोगिता हा विसंगत शब्द आहे. म्हणून हा या ठिकाणी या चौथ्या प्रश्नाचं हे आपल्याला उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. यामध्ये पाचवा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, आता पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? पाचवा प्रश्न जो काही दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की आपणास मागणीच्या सिद्धांताची गृहीतके दिलेली आहेत. आता मागणीच्या सिद्धांताची गृहीतके दिलेली आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की मागणीच्या सिद्धांताच्या गृहीतकं खाली दिलेली आहेत. त्यामध्ये कोणता विसंगत आहे, विसंगत शब्द कोणता आहे ते आपल्याला शोधून पाहिजे. तर आपण विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया. स्थिर उत्पन्न पातळी म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असतं. कर धोरणामध्ये कोणताही बदल होत नाही. लोकसंख्येच्या आकारमानामध्ये काही बदल होत नाही. ही मागणीच्या नियमाची, मागणीच्या सिद्धांताची गृहीतक आहे. आता संख्यात्मक मापन ही उपयोगितेची संबंधित आहे. म्हणून हा विसंगत शब्द आहे असं आपल्याला सांगता येतं. संख्यात्मक मापन हा विसंगत शब्द आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला पाचव्याचं उत्तर संख्यात्मक मापन हे येतं. आता यामध्ये सहावा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, सहावा प्रश्न काय आहे ते आपण पाहूया. आता यामध्ये काय दिलेलं आहे? मागणीचे प्रकार दिलेले आहेत. आता मागणीचे प्रकार खाली दिलेले आहेत. आपण पाहायचं किंवा मागणीच्या प्रकारामध्ये बसत नसलेला प्रकार कोणता आहे, विसंगत शब्द कोणता आहे. आता पहा, इथं दिलेलं आहे प्रत्यक्ष मागणी, स्पर्धात्मक मागणी, पूरक मागणी आणि वैयक्तिक मागणी. आता यामध्ये आपल्याला सांगता येतं की वैयक्तिक मागणी हा मागणीच्या प्रकारामध्ये येऊ शकत नाही. आता पहा, प्रत्यक्ष मागणी हा मागणीचा प्रकार आहे. स्पर्धात्मक मागणी हा मागणीचा प्रकार आहे. पूरक मागणी हा देखील मागणीचा प्रकार आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला सांगता येतं की वैयक्तिक मागणी हा या ठिकाणचा विसंगत शब्द आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो काही प्रश्न असेल ते आपण अभ्यासूया. आता यानंतर सातवा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे त्यामध्ये पहा काय दिलेलं आहे? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. आता मागणीच्या लवचिकतेचे प्रकार दिलेले आहेत. मग यामध्ये आपल्याला सांगता येतं की कोणता प्रकार बसत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे किंवा किंमत लवचिकता, छेदक लवचिकता, उत्पन्न लवचिकता हे मागणीचे प्रकार आहेत. मग आता पहा, या ठिकाणी जो काही शब्द देण्यात आलेला आहे, एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी हा काय आहे? मागणीच्या किंमत लवचिकतेचा प्रकार आहे. हा विसंगत शब्द आहे. आता उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता, किंमत लवचिकता हे आपल्याला सांगता येतं की मागणीचे प्रकार आहेत. मग यामध्ये विसंगत असलेला शब्द कोणता आहे? एकक लवचिक मागणी हा विसंगत असलेला शब्द आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यामध्ये आठवा जो काही प्रश्न दिलेला आहे, मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती. पहा,
मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती आहेत. आता मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की कोणता विसंगत पद्धती कोणती आहे ते आपण अभ्यासूया. यामध्ये काय आहे, गुणोत्तर पद्धती दिलेलं आहे, एकूण खर्च पद्धत, त्यानंतर भूमिती पद्धत. आता या ठिकाणी देण्यात आलेलं उत्पन्न पद्धत हे आपल्याला सांगता येतं की मागणीची किंमत लवचिकता म्हटलेलं आहे. मग यामध्ये उत्पन्न पद्धत हा विसंगत शब्द आहे, तो यामध्ये बसत नाही. म्हणून आपल्याला सांगता येतं की गुणोत्तर पद्धत, एकूण खर्च पद्धत आणि भूमिती पद्धत हे मागणीची लवचिकता मोजण्याच्या 3 पद्धती आहेत असं आपल्याला सांगता येईल. यामध्ये यापुढला जो काही प्रश्न दिलेला आहे तो आपण अभ्यासूया. यामध्ये पहा, पुरवठा सिद्धांताचे अपवाद. आता पुरवठा सिद्धांताचे अपवाद कोणते आहेत? आता पहा, रोख रकमेची तीव्र गरज हा पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद सांगितला जातो. नाशवंत वस्तू हा देखील या ठिकाणचा अपवाद आहे. कृषी उत्पादने हा देखील पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद आहे. मग प्रतिष्ठेच्या वस्तू हा या ठिकाणी विसंगत असा शब्द आहे, तो पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला सांगता येतं की विसंगत असलेला शब्द अशा पद्धतीनं आपल्याला शोधता येतो. त्यापुढलं उदाहरण कोणतं आहे ते आपण पाहूया. यामध्ये आपल्याला सांगता येतं की खर्च संकल्पना दिलेला आहे. आता खर्च संकल्पनेशी संबंधित अशी वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. खर्च संकल्पनेमध्ये आपल्याला सांगता येतं की एकूण खर्च म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे. सरासरी खर्च कशाला म्हणतात हेही अभ्यासलेलं आहे. सीमांत खर्च हेही अभ्यासलेलं आहे. पण त्यामध्ये उत्पादन खर्च हा कुठंही नव्हता. म्हणून आपल्याला सांगता येतं की हा काय आहे, एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च या खर्च संकल्पनेमध्ये 3 प्रकार आहेत. उत्पादन खर्च हा आपल्याला काय आहे, विसंगत असा शब्द आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये आपण त्या पुढील प्रश्न आपण अभ्यासूया. आता यामध्ये पहा, पुढील प्रश्नामध्ये स्थळानुसार बाजार. आता स्थळानुसार बाजाराचे जे काही प्रकार आहेत, स्थळानुसार बाजारपेठेचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हे 3 प्रकार आहेत. यामध्ये विसंगत असलेला जो काही शब्द आहे हा बाजाराचा प्रकार नाही. दीर्घकाळ बाजार हा आपल्याला सांगता येतं की विसंगत असलेला शब्द आहे असं आपल्याला सांगता येईल. या पुढला प्रश्न आपण अभ्यासूया. त्यामध्ये पहा, विक्री खर्च. आता विक्री खर्चाशी संबंधित विक्री खर्चामध्ये दूरदर्शन प्रशासनाचा खर्चाचा समावेश होतो, त्यानंतर प्रदर्शनाचा समावेश होतो, फलक जाहिरातीचा समावेश होतो. पण साठेबाजी हा आपल्याला सांगता येतं की यामधला विसंगत असलेला शब्द आहे. विक्री खर्चामध्ये दूरदर्शन प्रसारणाचा खर्च जाहिरातीच्या माध्यमातून असेल, प्रदर्शनाच्या माध्यमातून, फलक जाहिरातीच्या माध्यमातून असेल. यामध्ये विसंगत असलेला साठेबाजी हा शब्द आहे असं आपल्याला सांगतात. त्यामध्ये त्यापुढील जो काही प्रश्न दिलेला आहे, निर्देशांकाचे प्रकार. आता निर्देशांकाचे प्रकार हा प्रश्न आहे. आता यामध्ये आपल्याला सांगता येतं की आता कोणकोणते प्रकार आहेत, तर आपण निर्देशांकाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक हे निर्देशांकाच्या प्रकारापैकी इथले 3 प्रकार आहेत. आता या विसंगत असलेला शब्द म्हणजेच साधा निर्देशांक हा विसंगत असलेला शब्द आहे. म्हणून आपल्याला सांगता येईल की विसंगत शब्द जो काही आपल्याला शोधायचा असतो यामध्ये साधा निर्देशांक हा विसंगत शब्द आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये नवीन जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, निर्देशांक रचनेच्या पायऱ्या. निर्देशांकाची रचना करत असताना कोणकोणत्या पायऱ्या आहेत या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की वस्तूंची निवड आपल्याला करावी लागते, मूळ वर्षाची निवड करावी लागते, वस्तूच्या किमतीची निवड करावी लागते. यामध्ये आपल्याला सांगता येतं की खर्चाची निवड हा काय आहे, या ठिकाणचं आपल्याला सांगता येतं की विसंगत असा शब्द आहे. खर्चाची निवड
हा गटामध्ये न बसणारा शब्द आहे, तो विसंगत शब्द आहे असं आपल्याला सांगता येतं. त्या पुढला जो काही आहे त्या पुढल्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पहा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना देण्यात आलेल्या आहेत. आता पहा, स्थूल देशांतर्गत उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन या 3 संकल्पना देण्यात आलेल्या आहेत. पण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये आयुर्विमा महामंडळ हा विसंगत शब्द आहे. आयुर्विमा महामंडळ यामध्ये येऊच शकत नाही. म्हणून या ठिकाणचा विसंगत शब्द अशा पद्धतीनं आपल्याला शोधावयाचा असतो. आता यामध्ये नवीन जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, नवीन प्रश्न काय आहे? राष्ट्रीय उत्पादन मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी. आता राष्ट्रीय उत्पादन मोजत असताना, राष्ट्रीय उत्पादनाचं मापन करत असताना आपल्याला सांगता येतं की यामध्ये राष्ट्रीय उत्पादन मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी कोणत्या आहेत. आता पहा, राष्ट्रीय उत्पादनाचं मापन करत असताना दुहेरी गणनेची अडचण येते. यानंतर अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी. यामध्ये पहा, संकल्पनात्मक एक अडचणी असतात आणि एक व्यावहारिक अडचण असतात. व्यावहारिक अडचण म्हणजे आपल्याला सांगता येतं की प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणाऱ्या जे काही अडचणी आहेत, प्रत्यक्ष मोजमाप करत असताना व्यवहारामध्ये जे काही दुहेरी गणनेची समस्या आहे, अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी आहे, यानंतर घसारा मूल्य किती घ्यायचं, कोणतं मोजायचं या संबंधीचं आहे. पण बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न हा आपल्याला सांगता येतं की काय, विसंगत असा शब्द आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणीमध्ये ही संकल्पनात्मक अडचण आहे असं आपल्याला सांगता येतं. यापुढे जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे तो आपण सोडवूया. करेत्तर उत्पन्न. आता करेत्तर उत्पन्न म्हणजे काय? करेत्तर उत्पन्न हे आपल्याला आपण अभ्यासलेलं आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की करांना सोडून, कराशिवाय जे काही उत्पन्न भेटतं त्याला आपण करेत्तर उत्पन्न असं आपण म्हणतो. त्यामध्ये विशेष अधिभाराचा समावेश होतो, विशेष कर स्पेशल टॅक्सचा समावेश यामध्ये होत असतो आणि यामध्ये शुल्काचा समावेश होत असतो. वस्तू व सेवा कर हे आपल्याला सांगता येतं की वस्तू व सेवा कर, ज्याला आपण GST असं आपण म्हणतो, अप्रत्यक्ष कराचं हे उदाहरण आहे. म्हणजे करापासून मिळणारं उत्पन्न आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की करेत्तर उत्पन्नाच्या गटामध्ये बसतो का तो? नाही, तो विसंगत शब्द आहे असं आपल्याला सांगता येईल. यामध्ये त्यापुढे देण्यात आलेला जो काही प्रश्न आहे तो पाहूया आपण. सरकारची ऐच्छिक कार्य. आता सरकारची ऐच्छिक कार्य, आता आपल्याला सांगता येतं की सरकारची जी काही कार्य आहेत, शासनाची जी काही कार्य आहेत त्यामध्ये काही ऐच्छिक कार्य असतात, काही सक्तीची कार्य असतात. आता शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद हे ऐच्छिक कार्य आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की सामाजिक सुरक्षा उपाय ऐच्छिक कार्य आहे, कल्याणकारी उपाय हे ऐच्छिक कार्य आहे. पण परकीय आक्रमकपणापासून संरक्षण हे या ठिकाणचं ऐच्छिक कार्य नाही, तर आपल्याला सांगता येतं की काय, सक्तीचं कार्य आहे. म्हणून विसंगत असा शब्द म्हणजे परकीय आक्रमणापासून संरक्षण हा विसंगत असा शब्द आहे. आता पहा, त्यामध्ये पुढे दिलेला जो काही प्रश्न आहे, संघटित क्षेत्र. आता संघटित क्षेत्रामध्ये आपल्याला सांगता येतं की कोणकोणत्या बँकांचा समावेश होतो. आता संघटित नाणे बाजाराचं मध्ये आपल्याला सांगता येतं की संघटित क्षेत्रामध्ये आणि असंघटित क्षेत्र असे त्याचे प्रकार असतात. त्यामध्ये सहकारी बँका, व्यापारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँक हे संघटित क्षेत्रामध्ये येतात आणि सावकार हा असंघटित क्षेत्रामध्ये येत असतो. म्हणून आपल्याला सांगता येतं हा विसंगत शब्द आहे असं आपल्याला सांगता येतं. त्या पुढील जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की कोणता आहे, तर अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ. आता वित्तीय मध्यस्थ म्हणून आपल्याला सांगता येतं की अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ कोणकोणते आहेत हे आपल्याला शोधावयाचं आहे. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की विसंगत असलेला शब्द आपल्याला शोधावयाचा आहे. आता पहा, या ठिकाणी अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थामध्ये चिटफंड येतं, निधी येतो, कर्ज कंपन्या येत असतात. पण स्थानिक बँकर हे आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये येत नाही.
म्हणून हा एक विसंगत असा शब्द आहे. अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ, हे वित्तीय मध्यस्थ आहेत, बँक नाही. बिगर बँक वित्तीय मध्यस्थामध्ये आपल्याला सांगता येतं की चिटफंड, निधी, कर्ज कंपन्या ह्या येतात, पण स्थानिक बँकर्स त्यामध्ये येत नाही. हा विसंगत शब्द आहे असं आपल्याला सांगता येतं. यापुढला जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे तो आहे विदेशी व्यापाराचे प्रकार. आता विदेशी व्यापाराचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार हे आपल्याला सांगता येतं की विदेशी व्यापाराचे प्रकार आहेत. आणि यामध्ये राष्ट्रीय व्यापार ह्या प्रकारामध्ये येतो का? येत नाही. राष्ट्रीय व्यापार हा कसा आहे? यामध्ये विसंगत असा शब्द आहे. तो अशा पद्धतीनं आपल्याला शोधता येतो. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये शेवटचा जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे क्वेश्चन बँकच्या माध्यमातून, नवीन बंदरांचा विकास. आता नवीन बंदराच्या विकासामध्ये आपल्याला नवीन कोणकोणत्या बंदरांचा या माध्यमातून नवीन बंदराचा विकास, नवीन बंदर कोणते आहेत हे आपल्याला पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येतं की यामध्ये कांडला हे नवीन बंदर आहे, कोचीन हे नवीन बंदर आहे, नावाशेवा हे नवीन बंदर आहे. म्हणजेच निर्यातीचा वाढ करण्याच्या माध्यमातून, आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्याच्या माध्यमातून नवीन बंदरांचा विकास झालेला आहे. आणि पण आपल्याला सांगता येतं की यामध्ये मुंबई हे जुनं बंदर आहे. मग आता चेन्नई, कोलकाता, मुंबई ही जुनी बंदरं आहेत. मग नवीन बंदराच्या ह्याच्यामध्ये येतं का? हे येत नाही. मग विसंगत असा शब्द कोणता आहे? मुंबई आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की विसंगत असलेला म्हणजे गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा असतो, तो निवडायचा असतो. गटामध्ये बसत नाही असा शब्द कोणता आहे हा शोधायचा असतो. या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या प्रकारामध्ये गटात न बसणारा शब्द हा प्रकार आपण अभ्यासलेला आहे. ठीक आहे, आपण इथं थांबूया. धन्यवाद.